हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हिची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत भूषण देवमान्य जगदमान्य श्रीमंत जिजाई रमण पाषाणभूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु, पंचम वेद निर्माते, सदेह वैकुंठाला जाणारे, सदेह वैकुंठाला जाऊनही पुन्हा मृत्यू लोकात येणारे अधिकारी संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा देवाकडे मागणं मागणारा भंग सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया जगदीश्वरासमोर, जगाच्या परमपित्यासमोर, भगवंताच्या समोर, श्री विठ्ठलाच्या समोर एक मागणं मागतात. काय मागतात? देवा, तू मला एक दान दे. कोणतं? हेची दान देगा देवा, हेच दान दे. हेच म्हणजे कोणतं? त्याचं उत्तर पुढे दिलं लगेच. हेच कोणतं? तुझा विसरण भावा, हे दान दे. तुझा विसर माझ्याकडून कधीच पडून देऊ नको. तुझा विसर माझ्याकडून पडू नये. कारण जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर ते आहे भगवंताचा विसर पडणं. भगवंताचा विसर पडणं. तुकोबाराय म्हणतात, म्हणून मागणं माझं आहे, तुझा विसरण भावा, बस तुझा विसर पडू नये, हे मला दान दे. तुकोबाराया झाला असेल तर बोलू का आता? हे मागणं जर तुम्हाला दिलं, तुम्हाला जर माझा विसर पडला नाही तर तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हटले, अरे तुझा देवा आठव राहिला, तुझा विसर पडला नाही तर मी काय करेल सांगू? गुण गाईन आवडी, गुणगान करेल, पण आवडीनं करेल, प्रेमानं करेल. हेची माझी सर्व जोडी. माझ्या आयुष्याची कमाई कोणती? तुझं गुणगान करणं ही माझ्या आयुष्याची कमाई समजेल. तुकोबाराया संसारिक आहात, संसारिक आहात, संसार करताय, प्रपंच आहे तुमच्या मागे. जे मागितलंय ते सगळं माझ्या संदर्भानं, मागितलंय ते सगळं भक्तीच्या संदर्भानं. तुमच्या स्वतःच्या प्रपंचासाठी काहीतरी मागा, स्वतःसाठी काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले, न लगे मुक्ती
स्वतःसाठी म्हणाल तर मुक्ती नकोच आहे. न लगे धन, धन तर नकोच आहे. न लगे संपदा, संपदा पण नकोच आहे. मग काय देऊ महाराज तुम्हाला? काय देऊ? द्यायचंच असेल ना तर संत संग दे सदा. द्यायचंच असेल ना देवा तर बस संतांची संगत दे, याच्या व्यतिरिक्त काही नको. मुखामध्ये तुझं नाम, संगती संतांची. आता इच्छा ऐक ना देवा. तुका म्हणे गे भवासी, सुखे घालावे आम्हासी. देवा मुखामध्ये तुझं नाम असावं, संगती संतांची असावी. आता गर्भवासाचं जरी दुःख असेल तरी ते आम्हाला सुखरूप आहे, तेही आम्ही भोगायला तयार आहे. सुखानं गर्भवासाचं दुःख भोगू, कारण गर्भवासी दुःख नाही येता जाता, वदनी असता नाम तुझे. अरे गर्भवासामध्ये सुद्धा आम्हाला दुःख वाटत नाही, कारण मुखामध्ये तुझं नाम असतं. म्हणून देवा आता गर्भवासाचं दुःखही आम्ही नक्कीच भोगायला तयार आहे, गर्भवासही आम्ही भोगू. फक्त देवा तू काय कर, बस तुझा विसर पडू देऊ नको आणि अखंड तुझं नाम माझ्या मुखात असू दे, एवढं मला दान दे. हा अभंगाचा अर्थ. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम भीमरथ्याम्बनं पुण्डरीकाय दातुं निन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तु ते. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदोच्चारण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमुआनरितु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जानन भाडी. का अवतरला जयाची कुळी तया छत्रपतीच्या चरणकमळी साष्टांग नमन करीतसो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलास राळा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. विठ्ठल 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 हेची दान दे गा
देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे. इथे येण्याचं, उपस्थित असण्याचं नेमकं काय कारण आहे? अल्पसहा देणं गरजेचं आहे. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणा वृणालय भक्तवंश कल्पतरू तडिद्वित विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण कन्हैया छत्रपती शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन पुनीत असणारी आपली पवित्र भूमी असणारं आपलं पवित्र असणारं गाव म्हणजे नाशिक, नाही का? या पवित्र गाव आणि विशेषत्वानं श्री रेणुका माता मंदिर, राधाकृष्ण नगर, अशोकनगर आणि सातपूर परिसर, या परिसरामध्ये गोड असा 4 वर्षापासून चालणारा हा नवरात्र उत्सवाचा सोहळा श्री रेणुका माता सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ या मंडळाने आयोजित केलेला हा 4 वर्षापासून सुरू झालेला गोड असा सोहळा आईसाहेबांच्या समोर, आईसाहेबांच्या प्रांगणामध्ये गोड असा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विशेषत्वानं ज्यांचं सहकार्य आहे असे असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभानदादा सांगळे आणि बनकर दादा असतील, तसेच चंदणे दादा असतील आणि या सर्वांना साथ करणारे आपण समस्त तरुण मंडळ, भजनी मंडळ, आयोजक, नियोजक, कमिटी, लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत. कारण इथे असं आहे बाबा, एकल्याचा नव्हे खेळ. हा एकट्याने कधीच कार्य कोणतंच होत नसतं. कदाचित नाव जरी एखादा 2 व्यक्तीचं घेतलं जात असलं, पण मात्र सहकार्य प्रत्येकाचंच असावं लागतं. आणि एक सांगू का, सर्वांना मनोभावेन अंतःकरणापासून एक सांगते, कधी नावाची अपेक्षा कधीच बाळगू नका. नावाची अपेक्षा कधीच बाळगू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, हम नाम के नहीं हरि नाम के प्यासे है. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. अरे नाव काय, देवानं आपल्याला जवळ करावं, देवाला आपण आवडावं, असं जगावं. जगाला तर काय, जग डोक्यावरही घेतन पायाखाली तुडवतं. जगाचा काय नादी लागता. आवडावं देवाला. अरे ध्रुव देवाला आवडला, तो पुन्हा जन्माला नाही आला. जगावं असं की देवाला आवडावं, वागावं असं देवाला आवडावं, राहावं असं देवाला आवडावं, बोलावं असं देवाला आवडावं. आणि एकदा देवाला आवडलं की जगाचा काय संबंध आहे. म्हणून नावाची अपेक्षा करू नका, पण मात्र आपण सर्वांनी लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळं काही, छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केलं. तुम्हाला वाटत असेल मी एखादं काम करतोय ते काय कोणी पाहिलं नाही, माझ्या केलेल्या कामाचा कोणी उल्लेख केला नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्य तेच आहे पण अर्थ समजून घ्या. वाक्य तेच आहे पण अर्थ समजून घ्या. काही लोक म्हणतात देव सगळं पाहतोय आणि काही लोक म्हणतात देव सगळं पाहतोय. कळतंय का? कळतंय का? काही लोकांना भीती आहे, देव सगळं पाहतोय, आणि काही लोकांना स्वाभिमान आहे, देव सगळं पाहतोय. वाक्य तेच आहे पण पाहणारा देव आहे. सगळं पाहतोय तो. तुम्ही काय करताय हेही त्याला कळतंय. कोण आहे तो? जगाचा नियंता आहे, जगाचा परमपिता आहे तो. त्याला सगळं कळतं. म्हणून त्याला कळत नाही या भूमिकेत राहू नका. देवाला सगळं कळतंय. तुमचं नाव जरी कुणी नसेल घेतलं, पण मात्र देव तुम्हाला नक्कीच या कार्याची पोहोचपावती तुम्हाला देणार आहे. केलेलं काम भगवंताच्या भक्तीच्या संदर्भाने कधीच वाया जात नाही. केलेली संत सेवा कधीच वाया जात नाही. केलेलं नामस्मरण कधीच वाया जात नाही. केलेली साधना कधीच वाया जात नाही. तुम्ही संसारासाठी कितीही करा त्याचं कधीच फळ भेटत नाही, पण परमार्थासाठी करा त्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही संसारासाठी कितीही करा. आतापर्यंत 50 वर्षापर्यंत पळत होतो भक्त संसारासाठी, 60 पर्यंत पळालोय संसारासाठी, 70 पर्यंत पळालोय संसारासाठी, अरे 80, 85, 90, 95, 99 पर्यंत पोहोचलोय आम्ही संसारासाठी, पण न झाला प्रपंच. कळतंय ना तुम्हाला? पण न झाला प्रपंच. ज्याला परिपूर्णता नाहीच आहे आणि जो करूनही कधीच पूर्ण होत नाही त्यालाच संसार म्हणतात. कधीच नाही. कोण म्हणते आतापर्यंत संसार माझा पूर्ण झाला? सांगा बरं. एखाद्या 80-85 वयाच्या बाबाला उठवा, बोलवा इथं, बाबा 80-85 वयापर्यंत आता तुम्ही भरभरून संसार केला, काय वाटतं तुम्हाला? बाबांचं एकच उत्तर निघतं,
सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशांशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझी सही कडे नती कोणी, माझे सही कडे नती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे द्वैत नेनती कोणी, वा एकदा जोरदार टाळे होत्या बाबांसाठी. याला साधनेचा आवाज म्हणतात बरं का, याला साधनेचा आवाज म्हणतात. प्रॅक्टिस वेगळी, साधना वेगळी बरं बाबा. प्रॅक्टिस वेगळी आहे आणि साधना वेगळी आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. बाबांनी उत्तर एकाच वाक्यात दिलं, आज सुख मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, करता करता जन्म गेला, पण सुख काही मिळालं नाही. जो पूर्ण कधीच होत नाही, जो नेहमी अपूर्णच राहतो, त्याला संसार म्हणतात. पण जो पूर्णत्व आणि पूर्णत्वाकडे जातून पूर्णता प्राप्त होते, त्यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थात पूर्णता आहे, पूर्णता. तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगते. मंदिर आहे, तुम्ही मंदिर तुम्ही बांधायला घेतलं, वर्ष 2 वर्ष मंदिराचं काम चाललं, सगळ्यांनी सहमतीने वर्गणी दिली, तुमचं 2 वर्षात काम पूर्ण झालं. कशावरून सांगता तुम्ही मंदिराचं काम पूर्ण झालं? कळसावरून, बरोबर. तुम्हाला कळस दिसला, तुम्ही म्हटले मंदिराचं काम पूर्ण झालं, कारण कळस बसवलाय, कळस दिसतोय, झळझळी येतो सोनं चढा, कळस दिसतो सोजवळा, कळस दिसायला लागला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं, बरोबर. परमार्थाची पूर्णता, मंदिराची पूर्णता कशाने? कळसाने, बरोबर. बरं, आता तुमचा बंगला पूर्ण झाला, कशावरून कळतं? वास्तुशांतीवरून. नक्की. वास्तुशांती झाल्यावर मी मजली चढवताना पाहिले मी. 2 मजली झाले तरी माणसाला तिसऱ्याची अपेक्षा राहतेच. 2 वर्षांनी पोराचं लग्न करायचंय, बांधू तिसरा, आहे की नाही? म्हणजे पहा ना, अरे संसार न झाला प्रपंच, संसार कधीच पूर्ण होत नाही. आणि जो मला सांगा, जो स्वतःच पूर्ण होत नाही, तो तुम्हाला पूर्णत्व कधी देणार आहे? कधी देणार आहे तुम्हाला पूर्णत्व? जो स्वतः पूर्ण आहे, तो कधी दुसऱ्याला पूर्णता देणार आहे? जो स्वतः समाधानी आहे, तो कधी दुसऱ्याला समाधान देणार आहे? मग संसार अपूर्ण आहे, तो पूर्ण सुख तुम्हाला देऊ शकत नाही. आणि परमार्थ परिपूर्ण आहे, तो सुख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थामध्ये सुख आहे, परमार्थामध्ये समाधान आहे. तुकोबराय हे जाणून आहे. म्हणून तुकोबरायांच्या जीवनाच्या संदर्भात जर विचार केला तर तुकोबराय जे आज दान मागताय ना, हे अधिकारी आहे, अधिकारी आहे. किती मोठा अधिकारी माझ्या तुकोबरायांचा. जळी दगडा सहित वह्या, 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 जळी दगडा सहित
तुकोबरायांचा जळी दगडा सहित वह्या तारियेला जैस्याला ह्या. हा अधिकार आहे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा. हा अधिकार आहे. एवढे मोठे अधिकारी हे जगद्गुरु तुकोबराय. आणि हे तुकोबराय देवाच्या समोर मागणं मागताय. मागणीच्या संदर्भाने विचार केला तर आतापर्यंत संतांना मागितलेलं कधीच आवडलं नाही. आवड नाही त्यांची मागावं म्हणून. असं आहे आपलं आणि संतांच्या बाबतीत विशेष हे, आपलं मागणं संपत नाही आणि संतांना मागावं. पहा तुम्ही, आपलं मागणं कधीच पूर्ण होत नाही आणि संत कधी मागत नाही. असं आहे संतांना देव द्यायला तयार आहे, संत घेत नाही. आणि आपल्याला देव देत नाही मागितल्याशिवाय. ही विशेषता आहे आपली. देवाला माहिती अरे हे उठल्यापासून जर मागतच आहे तर याला द्यावं तरी काय. जीवाचा आहे. जीवाच्या मागण्या कधीच सरत नाही. आणि देव संतांना एवढं देतो की दिलेलं सुद्धा सरत नाही. पण संत मागत नाही. रामचरितमानसमध्ये रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, तुलसी कर पर कर करे करतल कर ना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. काय म्हणतात गोस्वामी तुलसीदासजी? तुलसी कर पर कर करे करतल कर ना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. हात पसरी जिने धिग त्याचे. जो स्वतःसाठी जगाकडे हात पसरत असेल, महाराज म्हणतात अरे धिगे त्याचं जीवन जो दुसऱ्याकडे हात पसरून काही मागत असेल. मग मला सांगा, संतांना मागण्याची भूमिका मान्यच नाही. काही मागणे काही मागणे काय मागणे काय मागणे मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. महाराज म्हणतात काही मागावं हे उचित वाटत नाही, अनुचित वाटतं. कारण वडिलांची रीत जाणतो, वडिलोपार्जित परंपरा आहे आमची. देवाकडे काही मागायचं नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, देवाच्या दर्शनाला कधी जात असाल, देवीच्या दर्शनाला कधी जात असाल, काही मागण्यासाठी जाऊ नका. त्या देवाचे आभार मानण्यासाठी जा. देवा आत्तापर्यंत दिलंय, तू फार काही दिलंय, बस त्याचेच मोठे उपकार आहे, हे आभार मानण्यासाठी जा.
पण यादी मागण्याची कधीच संपत नाही. कधीतरी त्याला सांगा ना, अरे दिलंय ते भरपूर दिलंय देवा, आतापर्यंत करतोय तर तू माझ्यासाठी करतोय, आतासाठी देवा, आतापर्यंत तू दिलंय ते भरपूर दिलंय. कधीतरी समाधानाने त्यालाही सांगा, त्यालाही बरं वाटेल ना. पण आतापर्यंत उलट असं नाही. तुम्हाला सांगतो, यादी तर एवढी मोठी तयार राहते दर्शनाला जायच्या अगोदर. मुळात दर्शनाला जाण्याचं हे आपण ठरवतो कशासाठी? मुळात दर्शनाला जायचंय बो. अहो काही लोक दर्शनाला त्याच्यासाठी निघतात रजा टाकून. कशासाठी? काहीतरी आडी अडचणी सुरू झाल्या, आता काहीतरी मागायचंय बा म्हणून कुठं जातात? म्हणून देवाला जातात. असं नका करू. थोडं त्याच्यापेक्षा वेगळं करा. जेव्हा काही मागायचंय म्हणून दर्शनाला जाऊ नका. देवानं सगळं दिलंय म्हणून दर्शनाला जा, म्हणून दर्शनाला जा. तुम्ही जेव्हा अशा देवानं सगळं दिलंय हे म्हणून दर्शनाला जाल, आभार मानण्यासाठी जाल, तेव्हा तुम्हाला समाधान मिळणार. तेव्हा तुम्हाला स्थिरता मिळणार आहे. काहीतरी मागण्यासाठी मागणं कधीच आयुष्यात संपणार नाही. मागणं कधी संपलंही नाही, मागणं कधी संपतही नाही, आणि मागणं कधी संपलंही नव्हतं. बघा ना, आपल्या आजी आजोबा पणजोबा मागतच आले, आपले आई वडील मागतच आले, आपण आतापर्यंत मागतच आलो. आपल्यानंतर आपले पोरं पण मागतच राहणार आहे ना हो. यादी थांबली का? कधी थांबली का? नाही ना महाराज. सगळेच मागतात हो. श्रीमंतही मागतात, गरीबही मागतात. फक्त फरक एवढा आहे, दोन प्रकारचे भिकारी. एक गरीब भिकारी, श्रीमंत भिकारी. गरीब भिकारी मंदिराच्या बाहेर मागतो आणि श्रीमंत भिकारी मंदिराच्या आत मागतो. पण भिकारी दोघाच आहे ना. फरक एवढा आहे, एक मागायला बाहेर आहे आणि एक मध्ये आहे. पण मागणं दोघांचं आहे, दोघांचं. कारण इथे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत विचार केला, सुखी काय कुणी दिसत नाही. कुणी सुखी दिसत नाही. श्रीमंतही सुखी नाही, गरीब सुखी नाही. मी तर रोज सकाळी सकाळी उठले ना मावशी, मला 2 जण दिसतात काका, 2 जण कंटिन्यू दिसतात. म्हणजे पोरांची प्रॅक्टिस घ्यायला उठले रे उठले की मला ते दोघं, म्हणजे देव नाही दिसणार एक वेळेला, पण ते 2 जण दिसतात. आणि दोघांमधला फरक असा आहे, एक एवढा श्रीमंत आहे का त्या श्रीमंतीला माप नाही, एवढा श्रीमंत आहे माझ्या समोर बरं का. आणि एक एवढा गरीब आहे की त्या गरीबीला सुद्धा माप नाही, एवढा गरीब आहे. दोघं पण आहे, पण ते 2 जण रोज सकाळी मला दिसतात. आणि काय करतात माहितीये का? ते दोघही जण पळतात. गरीब पण पळतो आणि श्रीमंत पण पळतो. गरीबही पळतो, श्रीमंतही पळतो. पण दोघांचा पळण्यातला फरक आहे का? एक जण पोट भरण्यासाठी पळतो आणि एक पोट कमी करण्यासाठी पळतो. पळतात दोघं, एक भरायला पळतोय आणि एक कमी करायला पळतोय. तुम्ही कधी निरीक्षण केलं का? जीवनाचं निरीक्षण केलं का? कधीतरी असं निवांत बसत जा. असं 24 तासापैकी अर्धा तास काढायचा निवांत. जगात काय चाललेलं आहे हे आपण 23 तास पाहतो, पण आपल्या स्वतःत काय चाललंय हे 1 तास पाहत जा. स्वतःत काय चाललंय, काय चाललंय, मग 1 तास बसायचं आणि 1 तास विचार करा, काय जीवन म्हणजे काय? काय जीवन? आता तुम्ही निरीक्षण करा, ज्याच्या घरात खायला भरपूर आहे, म्हणजे भरपूर जण आहे खायला, त्याच्या घरात खायला काही नाही. आणि ज्याच्या घरामध्ये खायला कोणीच नाही, हे फ्रीज भरेल. काय नवल आहे, काय नवल आहे जीवनाचं. पाहिलं का तुम्ही? ज्याच्या घरी केसांना लावण्यासाठी तेल नाही, त्या घरातले बायांचे केस हे एवढे मोठे लांब, पहा तुम्ही. आणि ज्यांचं अख्खं शोकेस भरलेलं आहे, काय जीवन, काय काय पहा तुम्ही. पळतोय पळतोय, अरे पळतोय, पण पळण्याचं काय ध्येय आहे? पळतोय कशापर्यंत, कुठपर्यंत पळायचंय? काय ध्येय आहे आमचं? काय दिशा आहे आमची? कशासाठी पळतोय? कुठून आलोय पळत? कुठपर्यंत पळायचंय? कुणासाठी पळायचंय? काय करायचंय?
याचं कधी असं मायक्रो मॅनेजमेंट केलं का तुम्ही? केलं का नियोजन कधी? पळतोय पळतोय, बंगला बांधला की सुख आहे, आशा आहे, आसक्ती आहे. शेती घेतली की सुख मिळेल, लग्न झालं की सुख मिळेल, मुलं झाली की सुख मिळेल, मुलांचे लग्न झालं की सुख मिळेल, सून आली की सुख मिळेल, नातू झाले की सुख मिळेल. एक मावशी आमच्या गावाकडची होती, 4 पोरं होती मावशी तिला, पण अख्ख्या गावात कोणाला बोलू देत नव्हती. 4 पोरं होते ना, अख्ख्या गावात कोणाला बोलू देत नव्हती. सगळ्या गावात गेली की एवढंच सांगायची, 4 पोरं आहे मला, 4 पोरं आहे. बाय म्हणायचं काय नवल आहे, राजा दशरथाला नाही का 4 पोरं होते, काय नवल आहे? नाही नाही, पण 4 पोरं आहे मला. अगं पण काय नवल आहे? अख्ख्या गावात कोणाला बोलू देत नव्हती, बाया काय तिला डोकं लावत नव्हत्या. नेमकी योगायोगानं माझं कीर्तन तिथं शेजारी, तेवढ्या ती मावशी म्हणली माई चाला ना चहा घ्यायला. तर म्हटलं हिचं नाही ऐकावं तर ह्या अख्ख्या गावात बोबाट करीन, माई चहा घ्यायला आली नाही, माई चहा घ्यायला. आणि मग मी गेले त्या मावशीकडे चहा घ्यायला. मग त्या मावशीनं गेल्याबरोबर तेवढंच सांगायला सुरुवात केली, 4 पोरं आहे मला, 4. मी म्हटलं बरे मावशी, छान आहे, चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा तेच 4 पोरं आहे मला. अहो मावशी, चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. नाही नाही, पण 4 पोरं आहे म्हणते मला. आता 4 वेळेला 4 पोरं सांगून झाले. कितीक वेळेला ऐकणाऱ्याची पण कॅपॅसिटी राहते की नाही. मग मी शेवटी म्हटलं मावशी, मग 4 पोरं आहे तर काय नवल झालं, कशामुळे तुम्ही एवढं सांगताय मला 4 वेळेला 4 पोरं आहे? ते म्हटले कसं आहे माई, म्हणजे हे पोरं मोठे होतील, मोठे झाले म्हणजे यांचे लग्न होतील, लग्न झाले म्हणजे 4 घरच्या 4 पोरी येतील, म्हणजे सुना येतील, 4 सुना आल्या म्हणजे एक माझे पाय दाबील, एक माझे हात दाबील, एक माझं डोकं दाबील. मी म्हटलं मावशी, लय आशा धरू नका, एक गळा सुद्धा दाबील. कशाला तुम्ही नादी लागता? अरे हा संसार आहे, हा संसार आहे. काही जण म्हटले मुलं झाले की सुख मिळेल, काही जण म्हटले सुना आल्या की सुख मिळेल, काही जण म्हटले बंगला बांधला की सुख मिळेल, काही म्हटले कोटीच्या कोटी असा बँक बॅलन्स अकाउंटला नावावरती आला की मग सुख मिळेल. पण एक सांगू का, तुम्ही कोटी रुपये कमवा, कोटीचे मालक व्हा, नाहीतर हजारो लाखो बंगल्यांचे मालक व्हा, पण तुम्हाला एक सांगते, हे सुख तुम्हाला जगात कधीच मिळू शकत नाही, ते भगवंताशिवाय मिळतच नाही. कोटी रुपयाच्या इस्टेटीने ते प्राप्त नाही. कारण कोटी रुपयाच्या इस्टेटीनं खरंच जर सुख मिळत असतं तर मला वाटतं कोटी रुपयाचे मालक आत्महत्या करताना दिसले नसते दिसले. कोटी रुपयाच्या इस्टेटीनं जर सुख मिळत असतं, भारत रत्न म्हणून ज्यांना गौरवण्यात आलं, त्या आमच्या भारताचा स्वाभिमान लता दीदींनी आयुष्याच्या शेवट एक जगाला संदेश दिला. लता दीदी किती गोड संदेश देत आहे बघा ना. लता दीदी म्हटलं, अरे कोटी रुपयाची साडी नेसता येईल एवढी माझ्याकडे संपत्ती आहे, मनात वाटेल तो पदार्थ मला खाता येईल एवढी माझ्याकडे संपत्ती आहे, सोन्याच्या खुर्चीवरती बसता येईल एवढी माझ्याकडे संपत्ती आहे, मी पाहिजे तो बंगला मला घेता येईल एवढी माझी ताकद आहे. पण ऐका, आज डॉक्टरांचा 200 रुपयाचा ड्रेस घातल्याशिवाय मला पर्याय नाहीये. पण ऐका, कोटी रुपयाची इस्टेट असून सुद्धा, जे पाहिजे ते खाता येण्याची ताकद असून सुद्धा डॉक्टरांनी सांगितलंय शरीर तुमचं आता काहीच पचू देत नाहीये, तुम्हाला काही खाता येणार नाहीये. सोन्याच्या खुर्चीवरती बसता येईल अरे एवढी माझी ताकद आहे, पण डॉक्टरांच्या याच बेडवरती मला बसावं लागतंय आणि झोपावं लागतंय. आणि लाखो नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, भारताच्या बाहेर माझे चाहते जे माझ्यासाठी दुआ करताय आणि जे माझ्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. पण आज मला माहिती आहे यांच्यापैकी मला सोडवणारं कुणीच नाहीये एका भगवंताशिवाय. भारत रत्न म्हणून पुरस्कार मिळाला त्या लता दीदींचं वाक्य, अरे कोटी रुपयामध्ये जर खरंच सुख असतं तर श्रीमंत माणसं खरंच आत्महत्या स्ट्रेसमध्ये येताना दिसली नसती, आत्महत्या करताना दिसली नसती. का घडतं हे सगळं? कारण सगळं आहे पण जीवनामध्ये समाधान नाही आहे, सगळं समाधान नाही आहे. कोण म्हणतं कोटी रुपयामध्ये सुख आहे, इस्टेटीमध्ये सुख आहे. पण एक सांगू का, जसं आम्ही सकाळी उठल्याबरोबर आपण देवाच्या दर्शनाला जातो, मंदिरात जातो, तशी श्रीमंत माणसं दादा दवाखान्यात जातात. कशासाठी जातात? डॉक्टरांना विचारतात आज काय काय खाऊ नको, मग डॉक्टर एवढी मोठी यादी देतात, तुम्हाला वांग चालणार नाही, बटाटा चालणार नाही, कारण ते डोक्यात राहतं ना,
टमाटर चालणार नाही, मेथी चालणार नाही. तुम्ही माझं कीर्तन 4G मध्ये राहूनच ऐका. शेपू चालणार नाही, पालक चालणार नाही, साखर चालणार नाही, साखरेचा चहा चालणार नाही, डाळ चालणार नाही, भात चालणार नाही, बेसन पीठ चालणार नाही, गुलाबजाम चालणार नाही, गोड बर्फी चालणार नाही. चहा प्यायचा ठरला तर फक्त पावडर टाकायची, त्याच्या साखरेचा दाना चालणार नाही. एवढी मोठी यादी तयार होते गड्या. कशाची? तुम्हाला काय काय चालणार नाही. मग हे विचारते, डॉक्टर खरंच याच्यातलं काहीच चालणार नाही? डॉक्टर म्हणतात खरंच सांगतो, याच्यातलं काहीच चालणार नाही. आणि तुम्हाला खरंच सांगते, यांना याच्यातलं काहीच चालत नाही, घरातले घरात चालतात, एवढंच यांचं चालणं. पलीकडे काहीच चालत नाही. हे पुन्हा विचारत, डॉक्टर प्लीज काहीतरी चालू द्या ना, थोडं तरी चालू द्या ना. डॉक्टर म्हणतात ऐका, याच्यातलं जर काही चाललं तर तुम्ही चालणार नाही, याच्यातलं चाललं तर तुम्ही चालणार नाही. काय चालतंय? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. थोड़े थोड़े सब जग दुखी, सुखी राम के दास. थोड़े थोड़े सब जग दुखी, सुखी राम के दास. धन दुखी, कोई धन दुखी, कोई धन से रहे उदास. कोई धन दुखी, कोई धन दुखी, कोई धन से रहे उदास. थोड़े थोड़े सब जग दुखी, जय राम के दास. थोड़े सब दुखी रहे हरि के दास. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. थोड़े थोड़े सब जग दुखी, सुखी राम के दास. थोड़े थोड़े सब जग दुखी, सुखी राम के दास. थोड़े थोड़े सब जग दुखी, जय राम के दास. थोड़े थोड़े सब जग दुखी. जय राम के दास. अरे महाराज म्हणतात तिथे कोण आहे सुखी? पैशावाला नाही, ना गरीब सुखी, ना श्रीमंत सुखी, सगळेजण दुखी आहे. म्हणजे सगळेजण दुखी म्हणे कोण कोण? कोई तन दुखी. पण दुःख प्रत्येकाचं वेगळं आहे बरं का, सगळ्यांचं दुःख समान नाही, दुःख प्रत्येकाचं वेगळं. कसं कसं? महाराज म्हटले कोई तन दुखी म्हणजे कोणाचं दुःख शरीराचं आहे, कोणाला डोक्याची गोळी, कोणाला पोटाची गोळी, कोणाला गुडघ्याची गोळी, कोणाला कानाची गोळी, कोणाला दात ठणकवतो, कोणाचा कान ठणकवतो. आहे की नाही दुःख? कोणाला जेवणाची गोळी, कोणाला जेवण जायची गोळी, कोणाला जेवण कमी जायची गोळी, कोणाला जेवणाच्या अगोदर गोळी, कोणाला जेवणाच्या नंतर गोळी, कोणाला सकाळी झोपेतून उठल्यावर गोळी, कोणाला झोपायच्या अगोदर गोळी, कोणाला प्रवासाला निघायच्या अगोदर गोळी, कोणाला प्रवासाहून निघाल्या आल्या नंतर गोळी, कोणाला झोप येत नाही म्हणून गोळी, कोणाला जाग येत नाही म्हणून गोळी, कोणाला तब्येत सुधरावा म्हणून गोळी, आणि कोणाला इथं नाही चालू कोणाच्या, कोणाला बारीक व्हावा म्हणून गोळी. काहींना झोपेच्या गोळ्या चालू आहे बाबा, झोपेच्या गोळ्या चालू आहे काहींच्या. पण गंमत अशी आहे, गोळी देणारा झोपी जातो आणि घेणारा टुळू टुळू पाहतो. काय महाराज, कधीतरी मला माझंच हसू येतं कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की. कोई तन दुखी, कोणाचं दुःख शरीराचं आहे. कोई मन दुखी, कोणाचं दुःख मनाचं आहे. कुणाचं शरीराचं, कुणाचं मनाचं. कुणी धन्य बिन राहता उदास, कुणाचं दुःख पैशाचं आहे. काय करावं, धंदा चालत नाही, याचं टेन्शन आहे. मग महाराज म्हणतात थोडे थोडे सब जग दुखी, सगळे दुखी आहे. सुखी कोण? सुखी राम के दास. सुखी तोच जो देवाचा दास. म्हणून एक ऐका ना, आराम की जरूरत है तो बस एक काम कर.
की जरूरत है तो बस एक काम कर, आ राम की शरण में तू राम राम कर. आराम पाहिजे असेल तर फक्त राम राम करा. आणि आपल्या दुःखाला कारण आपण आहे. कधीतरी ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. मी तुम्हाला साधं सोपं सांगते. समाधानी राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर एक सूत्र देऊन जाते. आणि माझं कीर्तन उगाच काहीतरी गणमन म्हणून ऐकायचं नाही. परिवर्तन होत असेल तर ऐका, उगाच गणमन म्हणून ऐकू नका. आपल्या सुखाला कारण, आपल्या दुःखाला कारण आपण आहे. तुम्हाला तुमची मानसिकता सांगून जाते. आपण, जग कधीच आपल्या दुःखाला कारण नसते. दुःखाला कारण आहे आपले आपण. कसं सांगू? समजा मावशींनो तुम्ही लग्नाला गेल्या, जातात ना, कुणाच्या लग्नाला गेल्या, तुमच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याची सोन्याची पोत आहे. किती तोळ्याची? बरोबर, 2 तोळ्याची पोत घालून तुम्ही लग्नाला गेल्या. तुम्ही लक्षपूर्वक आहे का? पहा तुमचं किती टेन्शन कमी करते मी आता. तुमच्या गळ्यामध्ये किती तोळ्याची पोत आहे? 2 तोळ्याची. ती पोत घालून तुम्ही लग्नाला गेल्या, बरोबर. आता त्या लॉन्समध्ये तुम्ही बसलाय, तुमचं लक्ष गेलं गेटकडे. गेटकडून एक पाहुणी येताना तुम्ही पाहिली आणि पाहता पाहता सहज तुमचं लक्ष गेलं, तिच्या गळ्यामध्ये 4 तोळ्याची पोत होती. किती तोळ्याची? आता मला एकदम इमानदारीनं सांगा, एकदम खरं खरं सांगा, कीर्तनात खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडून. माणसाने स्वतः सेफ राहायला पाहिजे, सिक्युरिटी जमली पाहिजे स्वतःची. हाजी खरं खरं बोला. समोरून 4 तोळ्याची पोत घालून मावशी येते, तुमच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याची पोत आहे. इमानदारीनं सांगा, तुम्ही तुमच्या गळ्यातली पोत पाहतात का तिच्या? कोणाच्या? कोणाच्या? समोरून येणाऱ्या बाईच्या, बरोबर. आता मला सांगा, तिच्या गळ्यातली 4 तोळ्याची पोत पाहून तुम्हाला सुख होतं का दुःख? काय होतं? मग तुमच्या दुःखाला कारण ती का तुम्ही? कोण? म्हणजे ते का आपण? कोण? बरोबर, कळतंय ना तुम्हाला? आपल्या दुःखाला कारण कोण? आपण. आता तुम्हाला याच्यात पॉझिटिव्ह विचार सांगते. तुम्हाला याच्यात आता दुःख झालं ना, आता सुख व्हावं वाटतंय का? आता ऐका, तुम्ही लग्नाला गेल्या, गळ्यात 2 तोळ्याची पोत आहे, समोरून 4 तोळ्यावाली बाई येते, पाहायचंच नाही तिच्याकडे, अजिबात नाही, येऊ द्या, पाहायचंच नाही. मग तुम्ही कोणाकडे पाहायचं? ही 1 तोळ्यावालीकडे. कुणाकडे? 1 तोळ्यावालीकडे. तिच्याकडे पाहायचं आणि समाधान मानायचं. अरे हिच्याकडे 1 तोळा, माझ्याकडे 2. आता तुम्हाला सुख होईल का दुःख? काय होईल आता? सुख. मग मला इमानदारीनं सांगा, आपल्या सुखाला आणि आपल्या दुःखाला कारण जग आहे का आपला विचार आहे? काय आहे? विचार. आता तुम्हाला सांगते, मग आता इथून पुढे सोनं मागायचं? उद्या दसरा आहे नाही का? हा, उद्या घ्यायचंय. आता ऐका, तुम्हाला सांगते, तुम्ही 10 लाखाच्या गाडीने प्रवास करताय, बरोबर. 10 लाखाच्या गाडीत बसणाऱ्यानं उगाच 15 लाखाची गाडी पाहिजे नाही. 10 लाखात त्यांना 5 लाखाची गाडी पाहिजे, समाधान मानायचं. अरे याच्याकडे 5 लाखाची, माझ्याकडे किती लाखाची? जो 5 लाखाच्या गाडीत चाललाय त्यानं कोणाकडे पाहायचं? 2 लाखाच्या. बरं, जो 2 लाखाच्या गाडीत चाललाय त्यानं मोटरसायकल म्हणजे 2 व्हीलर वाल्याकडे. आता जो 2 व्हीलर वर चाललाय त्यानं कोणाकडे पाहायचं? सायकल वाल्याकडे. त्याच्याकडे ओनली सायकल, माझ्याकडे मोटरसायकल. आता जो सायकल वर चाललाय त्यानं कोणाकडे पाहायचं? अरे तुम्हाला कळालंय कीर्तन? जाऊ का मी घरी? कळायला लागलं ना यांना कीर्तन. आता जो सायकलवर चाललाय त्यानं कोणाकडे पाहायचं? पायीवाल्याकडे. बरं, आता जो पायी चाललाय त्यानं कोणाकडे पाहायचं? ज्याच्याकडे चप्पल नाही त्याच्याकडे. बरं, आता ज्याच्याकडे चप्पलच नाही त्याने कोणाकडे पाहायचं? कोणाकडे? वाह, जोरदार टाळ्या होत्या या उत्तरांसाठी.
चप्पल नाही, त्यानं चप्पल नाही म्हणून दुःख व्यक्त करण्यापेक्षा ज्याला देवाने पायच दिले नाही त्याच्याकडे पहा आणि समाधान माना, अरे याला पाय नाही, मला देवानं पाय तरी दिले. देवानं काय दिलं तुम्हाला? दोन याद्या सांगते. प्रत्येकानं घरी गेल्यानंतर 2 याद्या करायच्या. इमानदारीनं सांगते परिवर्तन. 2 याद्या करायच्या. 2 याद्या म्हणजे एक भाजीपाल्याची आणि दुसरी किराण्याची. या का? या रोजच करताय तुम्ही? या नाही सांगत. 2 याद्या करायच्या. एक यादी आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींची आणि दुसरी यादी आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टींची. 2 याद्या करायच्या. एक यादी आपल्याकडे काय आहे जे जगाकडे नाहीये ती यादी करा, आणि एक यादी अशी करा आपल्याकडे काय नाहीये जे जगाकडे आहे. अशी इमानदारीने यादी करा आणि कॉन्फिडंटली तुम्हाला सांगते तुमची ती यादी जास्त भरेल. जी यादी ज्या गोष्टी जगाकडे नाहीये त्या तुमच्याकडे आहे, त्या तुम्हाला देवाने दिल्या आहे, ती यादी तुमची जास्त भरेल, जास्त भरेल. कधीतरी इमानदारीने करा ती यादी. अरे जे जगाला मिळत नाही ते देवानं तुम्हाला दिलंय. पण माणसाचा स्वभाव असा आहे, माणूस पॉझिटिव्ह विचार करण्यापेक्षा निगेटिव्ह विचार जास्त करतो. असणाऱ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा नसणाऱ्या गोष्टींचा विचार करतो, आणि म्हणून जीवनामध्ये असमाधान आणि अस्थिरता प्राप्त होते. विठ्ठल मग ही स्थिरता प्राप्त करून घेण्याकरता, खऱ्या अर्थाने प्राप्त करून देण्याकरता इथे येत असतात ते असतात संत. कारण 4 प्रकारचे लोक आपल्या प्रत्येकाला भेटतात. पहा तुम्ही, 4 प्रकारचे लोक भेटतात. कोण कोण माहितीये का? काही वाट सांगणारे असतात. लक्षपूर्वक आहे का? काही वाट सांगणारे असतात, काही वाट बघणारे असतात, काही वाट दाखवणारे असतात, आणि काही वाट लावणारे असतात ना. काही वाट बघतात, काही वाट सांगतात, काही वाट दाखवतात, आणि काही वाट लावतात. आपण ठरवायचं कोणाच्या संगतीला राहायचं. मग या सर्वांपैकी एकच वर्ग असा आहे जो तुमच्या आमच्या हितासाठी येतो, तुमच्या आमचा हित करतो. त्या वर्गामध्ये आहेत संत. आणि या संतांना संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणी पालके नाही देते, आपणी पालके नाही देते, साधू संगतीचे काय सांगू सुख, साधू थोरे जाना, 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 साधू थोरे जाना. एक वर्ग आहे, तो वर्ग आहे संत. परोपकारी वर्ग आहे, तो परोपकार करणारा वर्ग आहे. आणि ह्या परोपकारी वर्गामध्ये येतात ते जगद्गुरु तुकोबराया. आणि हे जगद्गुरु तुकोबराया संतांचं मूळ ठरलेलं आहे सर्वांचं. काय? कोणाकडे काही मागायचं नाही, कुणाकडे म्हणण्यापेक्षा संत देवाकडे सुद्धा काही मागत नाही. मग तुम्ही म्हणाला अरे संतांचं जर ठरलेलं आहे काही मागणे हे आम्हा अनुचित, तर मग तुकोबरायांच्याच अभंग गाथ्यामध्ये 125 अभंग मागणीपर प्रकरणातले. नवल आहे का? जे संत म्हणतात आम्ही काही मागत नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित, तेच तुकोबराया गाथ्यामध्ये 125 अभंग मागणीपर लिहितात. असं कसं? एकीकडे म्हणतात मागणं आम्हाला आवडत नाही, आणि तेच तुकोबराया 125 अभंग जर गाथ्यामध्ये मागणीपर प्रकरणात निर्माण करतात, तर याचा संदर्भ लावायचा कसा? याचा संदर्भ लावायचा असा, संत जे मागतात ते देवाला मागतात, आणि तुम्ही आम्ही जे मागतो ते देवाचे मागतात. देवाचे मागणं वेगळं, देवाला मागणं वेगळं. देवाला मागणं म्हणजे देव आपलंसं करणं, देवाचे मागणं म्हणजे देवानं निर्माण केलेलं आपलंसं करणं. आता त्याच्यात विशेष आहे का? महाभारतीय युद्धाच्या प्रसंगाला 2 जण देवाकडे मागायला गेले. एक अर्जुन आणि एक दुर्योधन. आता दोघांच्या मागण्याची विशेषता आहे का? अगोदर दुर्योधन गेला
देव झोपलेले होते, आराम करत होते. दुर्योधनानं पाहिलं देव आराम करताय, उठेपर्यंत थांबावं लागेल, आराम होईपर्यंत थांबावं लागेल. म्हणून दुर्योधन जसा आला तसा देवाच्या डोक्याजवळ बसला. थोड्या वेळानं अर्जुन आले. अर्जुनानं पाहिलं देव आराम करताय, अर्जुन देवाच्या पायाजवळ बसले. अर्जुन पायाजवळ आहे, दुर्योधन डोक्याजवळ आहे. थोड्या वेळानं देवाची झोप झाली. आता झोपेतून उठणारा माणूस कसा उठतो? म्हणजे अगोदर पाय वर करतो का डोकं? काय वर करतो? डोकं. डोकंच वर करतो ना. बरं, आता डोकं वर केल्यानंतर डोक्यात जवळचा दिसेल का पायाजवळचा? पायाजवळचा दिसेल ना. मग अगोदर आला होता दुर्योधन, पण अगोदर देवाला दिसले कोण? अर्जुन. आता अर्जुनाला पाहिल्याबरोबर देव काय म्हटले? अर्जुना कधी आलास? अर्जुन म्हटलं आत्ताच. आता ही गोष्ट खटकली दुर्योधनाला. आलो अगोदर मी. आणि देव विचारायला लागले अर्जुनाला, देवा अगोदर मी आलोय, मला विचारा कधी आला दुर्योधना, काय पाहिजे काय नाही, काय इच्छा आहे, कशासाठी आला? आणि त्या अर्जुनाला विचारतो माझ्या नंतर आला. बरं 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 दुर्योधना कधी आला तू? बराच वेळ झाला, तुम्ही विश्रांती करत होते, तुम्ही विश्रांती होईपर्यंत थांबलो. काय काम होतं? युद्धाची तयारी चालू आहे, तुमच्याकडून काहीतरी मदत अपेक्षित आहे म्हणून आलो. अर्जुना तुझं काय म्हणणं आहे? माझं पण म्हणणं तेच आहे, युद्धाची तयारी आहे म्हणून तुमच्याकडे काहीतरी मदत मागायला आलोय. काय पाहिजे? देव म्हटले आता एक करतो, दोघांनाही मागणं सारखंच आहे दोघांचं. असं आहे, एकीकडे माझा अस्त्र शस्त्र सैन्य साठा हे सगळं एका बाजूला आणि मी स्वतः एका बाजूला. आता अशा वाटण्या झाल्या. आता वाटण्या जर झाल्या, समजा तुमच्याकडे जर 2 भाऊ असेल, 3 असेल, 4 असेल, त्यांच्या जर वाटण्या झाल्या, वाटणी मागण्याचा अधिकार कोणाचा? अगोदर कोणाचा? मोठ्या. लहान्याचा ना? लहान्याचा ना? हां. मग मला एक सांगा, म्हणजे वाटण्या होतात का इकडे? हां, लहान्या बाबाचा. आता अर्जुन होता लहाना. मग देवाने अर्जुनाला विचारलं, बोल अर्जुना काय पाहिजे तुला? पुन्हा हे खटकलं दुर्योधनाला. म्हणजे त्यालाच विचारायला सांगताय का अगोदर काय पाहिजे? अहो देवा मी आलोय अगोदर, मला विचारा काय पाहिजे. देव म्हटले अरे दुर्योधना तो लहान आहे, त्याचा अधिकार आहे, त्याला मागू दे. दुर्योधन म्हटला तो लहान आहे हे जर मला कळालं असतं तर युद्धाची वेळच कशाला आली असती. अरे माझा लहाना भाऊ आहे हे मला कळेना म्हणून तर ही युद्धाची वेळ आहे ना. मग आलाच कशाला असती युद्धाची वेळ? काय पाहिजे बोला. बरं ठीक आहे बोल दुर्योधना तुला काय पाहिजे? दुर्योधनानं विचार केला, हा एकटा एका बाजूला, त्याच्यात यानं ठरवलेलं आहे हातामध्ये शस्त्र धरणार नाही, फक्त हिताच्या 4 गोष्टी सांगेल. म्हणजे ऐन युद्धाचा प्रसंग ही बडबड करीत बसल. कळतंय ना तुम्हाला? ऐन प्रसंग कशाचा? युद्धाचा. आणि त्याच्यात याचं लेक्चर ऐकण्यापेक्षा याला घेण्यापेक्षा हे तर काय युद्ध करणार नाही. युद्धाला माणसाची गरज आहे, अस्त्र शस्त्र सैन्य साठ्याची गरज आहे. याला एकट्याला घेऊन काय करतात? म्हणले देवा एक काम करा, मला तुमचं अस्त्र शस्त्र सैन्य साठा जे काही सगळं आहे ते सगळं मला द्या. देव म्हटले तथास्तु. अर्जुना तुला काय पाहिजे? तुझ्याकडे तर काही शिल्लक नाही राहिलं, सगळं त्यानं घेतलं. अर्जुन म्हटला अरे देवा याचसाठी केला होता अट्टहास. अरे मला तर तूच अपेक्षित होता ना, मला तूच पाहिजे होता. तो माझा भावा, 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 तो माझा भावा. तो माझा भाव, 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 तो माझा भाव. तो माझा भावा, तो माझा भावा,
माझा भावा तो 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 माझा भावा वेळोवेळा भावा पांडुरंगा वेळोवेळा भावा पांडुरंगा तो माझा भावा तो माझा वेळोवेळी भावा पांडुरंग वेळोवेळी भावा पांडुरंग तो माझा भावा 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 तो माझा देवा अपेक्षा मला तेवढीच होती बस तो माझा भावा तो माझा भावा वेळोवेळा भावा पण तू प्राप्त भावा एवढीच अपेक्षा होती आणि मला मिळालं. तेव्हा देव काय म्हटले माहितीये का, हार तेरी निश्चित है. अर्जुनाला म्हणताय मी एकटाच आहे ना तुझ्या बाजूने. हार तेरी निश्चित है हर पल रहेगा उदास. अर्जुनाला म्हणताय देव अरे हार तेरी निश्चित है हर पल रहेगा उदास. माखन तो ले गया वो दुर्योधन चांस बची है तेरे पास. म्हणजे अरे तू उदास राहशील, हार तुझी निश्चित आहे, माखन तो घेऊन गेला, फक्त चान्स ताक राहिले तुझ्याकडे, असार राहिले तुझ्याकडे. हार तेरी निश्चित है हर पल रहेगा उदास. माखन तो ले गया दुर्योधन छाछ बची है तेरे पास. त्यावेळेला अर्जुनाने गोड उत्तर दिलं अरे जीत मेरी निश्चित है, जीत मेरी निश्चित है, तेरा भक्त नहीं कभी होता उदास. माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ, माखन चोर है मेरे पास. क्या बात. अरे त्यानं माखन नेलं तर काय झालं, माखन चोर माझ्या जवळ आहे, माझी कधी हार होणार आहे का. ज्याच्या मागे देव आहे त्याच्या मागे ज्याच्यावर जाको राखे साया मार न सके कोय, बालन बाका होवे उसका. कुणाचा, ज्याचं रक्षण देव करतो. म्हणून देव प्राप्त व्हावा. मागणं कुणाचं, संतांचं मागणं आहे देव प्राप्त व्हावा. आणि भक्ताच सर्वसाधारण जीवाचं मागणं आहे देवाच्या वस्तू, आणि भक्त मागतो देवाला, संत मागतात देवाला. आता ऐका, अर्जुनाने देवाला मागितलं आणि दुर्योधनाने देवाचे मागितले. म्हणजे देवानं निर्माण केलेलं दुर्योधनानं मागितलं आणि देव अर्जुनाने मागितला. आता दोघांपैकी विजय कोणाचा झाला, कोणाचा, अर्जुनाचा. का, अर्जुनाने देवाला मागितलं. मग मागणं दोघही मागतात, दुर्योधनानेही मागितलं अर्जुनानेही मागितलं. तुम्ही आम्ही मागणं मागतो, संतही मागणं मागतात, पण संतांचं मागणं तुमच्या आमच्यासारखं देवाचे नाही, देवच मागणं असतं. आणि जिथे देव मागणं असतं तिथे मात्र त्या मागण्याला मागणं म्हणत नाही, तो मागण्यात सुद्धा प्रसाद असतो. आता ऐका, मग ज्या वेळेला परंपरा होती, कोणती परंपरा, तुकोबरायांच्या वडिलोपार्जित परंपरा, पंढरीची वारी आहे माझे घरी, ही परंपरागत होती पंढरपूरची वारी. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, ही परंपरा होती. पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगे मन रंगले, रंगले, पांडुरंगे मन रंगले, रंगले, पांडुरंगी मन रंगले.
माझे जीवीची आवडी पंढरपुरानी न गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदा ते गुणी वेधले. ही वडिलोपार्जित परंपरा होती माझ्या तुकोबरायांची. आणि मग वडिलोपार्जित परंपरेनुसार माझे जगद्गुरु तुकोबराया पंढरपुराकडे निघाले. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाचं दर्शन झालं, गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि महाद्वारामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराया उभे राहिले. आता उभे राहिल्यानंतर डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहिलं. आता त्याच्यात गंमत आहे का, दर्शन घेण्याची एक पद्धत तुम्हाला सांगते. आपण एवढं म्हणजे एवढ्या गर्दीत त्या पांडुरंगापर्यंत जातो, पायी चालत 15 दिवस 3 वार महिनाभर पायी चालतो. कशासाठी चालतो? इमानदारीनं सांगा, कशासाठी? देवाच्या दर्शनासाठी, बरोबर. देवाच्या दर्शनाला पायी चालत तिथपर्यंत जातो. तिथे बारीला 24 48 तास उभे राहतो. कशासाठी? त्याला पाहण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी. आता गंमत आहे का ना, 24 तास बारीला उभं राहून झालं. आता हळूहळू त्या महाद्वारामध्ये गेलो, पांडुरंगाच्या समोर उभे राहिलो. आता आहे का, लोटा लाटी करत पांडुरंगाच्या समोर उभे राहिलो आणि तिथं जाऊन काय करतो, हात जोडतो आणि डोळे तिथं जाऊन हात जोडतो आणि डोळे बंद करतो. आणि मग तेवढ्यात सिक्युरिटी येतं आणि बाजूला लोटून देतं. आणि बाजूला लोटला का मग हे डोळे उघडून पाहता. आता काय विठ्ठल राहिला काय तिथं? म्हणजे पहा ना तुम्ही, एवढ्या लांबून गेलो कशासाठी? दर्शनासाठी. आणि तिथे काय केलं? पाहिला का देव? असंच करतो ना आपण, करतो ना. हा, मग ऐका ना, आता त्याला पाहायला गेलो ना तर एक करायचं, एवढं सोसत एवढे कष्ट सहन करत तिथपर्यंत गेलो. मग डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, मग डोळे भरून त्याला पाहायचं. सावळे रूपडे चोरटेची काच, सावळे रूपडे चोरटेची काच. मग डोळे भरून त्याला पाहायचं. मग तुम्ही मला डोळे बंद कधी करायचे? सिक्युरिटीनं लोटून दिलं का मग शेजारी जाऊन उभं राहायचं. आणि ऐका, एका मिनिटापूर्वी ज्याला डोळे भरून पाहिलं, आता बाजूला लोटल्यानंतर उभं राहायचं, हात जोडायचे, डोळे बंद करायचे. एका मिनिटापूर्वी ज्याला डोळे भरून पाहिलं, तो जर डोळे बंद केल्यानंतर डोळ्यासमोर येत असेल तर तुमचं दर्शन सक्सेस, तर तुमचं दर्शन यशस्वी झालं. आणि तिथं जाऊन जर संसार डोळ्यासमोर येत असेल तर समजा पंढरपूरला जाऊन उपयोग नाही झाला. मग ऐका ना, माझे जगद्गुरु तुकोबराया सुद्धा महाद्वारामध्ये उभे राहिले. त्या पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं, त्याच्या चरणावरती मस्तक टेकवलं आणि मग तुकोबराया निघाले. पण तुकोबरायांना देवाने अडवलं. महाराज थांबा ना. आता याच्यात पण गंमत आहे, आपल्याला थांबावं वाटत पण आपल्याला कोणी थांबू देत नाही. आणि इथे गंमत अशी आहे, इथे तुकोबरायांनी थांबावं अशी इच्छा देवाची आहे, पण तुकोबराया थांबत नाही. थांबा ना. तुकोबराया म्हणतात दर्शन झालं, देवा निघायचंय. नाही ना महाराज, थांबा. पुन्हा देव थोडा वेळ थांबले. आता विशेष आहे का, तुकोबरायांना पाहिलं की देव मान खाली घालून घ्यायचे. तुकोबराया थांबा ना. का मान खाली घालून घ्यायचे माहितीये का? कारण तुकोबरायांचं ऋण झालं होतं देवावरती, उपकार झाले होते. आणि एखाद्याचे जर आपल्यावर उपकार असेल ना, ती व्यक्ती समोरून आली की आपण सहज मान खाली झुकवतो. का? ह्या माणसाचे उपकार आहे माझ्यावर, या माणसानं आता लहानाचं मोठं केलंय मला, या माणसाचे उपकार आहे माझ्यावर. कुणी पाहिलं, जो उपकार करतो त्याला पाहिलं की आपण मान खाली घालतो. तसं तुकोबरायांच्या वडिलोपार्जित परंपरेनुसार उपकार होते देवावरती. कारण एवढ्या दिवसाची वारी करायचे पण कधीच देवाकडे काही मागत नव्हते, म्हणून उपकार झाले होते. कोणावर? देवावर. कोणाचे? तुकोबरायांचे. मग आता देव मान खाली घालून घ्यायचे. तुकोबरायाचं दर्शन झालं, तुकोबराया निघाले. देव म्हटले थांबा ना महाराज. थांबले अर्धा तास. पुन्हा अर्ध्या तासानंतर तुकोबराया निघाले. देवा येऊ का? थांबा ना महाराज. पुन्हा अर्धा तास. पुन्हा 1 तास झाला. देवा येऊ का? तुकोबराया थांबा ना. तुकोबराया म्हटले अरे देवा, मागे बारी पाय एवढी गर्दी झाली, 3 तासापासून तुम्हाला म्हणतोय थांबा ना तुकोबराया, थांबा ना तुकोबराया, थांबा ना तुकोबराया. अरे देवा,
नेमका तू मला थांबवतोय तरी का? तुम्हाला तर काही तुझ्याकडून काही घ्यायचं नाही, तुला तर काही मला द्यायचं नाही, नेमका तू थांबवतोय तरी कशासाठी? देवाने उत्तर दिलं. देव काय म्हटला माहितीये का? वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा. 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 वैष्णवा सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा. वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेणं, आणि कमी देवा काही नेणं. गायनाचे ओढे आपुली आचंते, आपुली आचंते. गायनाचे ओढे आपुली आचंते, आपुली आचंते. आणि कमी देवा काय नेणं, आणि कमी देवा काय नेणं. गायनाचे ओढे आपुली आचंते, आपुली आचंते. गायनाचे ओढे आपुली आचंते, आपुली आचंते. काय म्हटले तुकोबारायांना देवा तुकोबाराया? काय वाटतं तुम्ही समोर असलात की मग वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा, सुख वाटे जीवा. आता तरी देवा जाऊ द्या ना. पण ऐका ना तुकोबाराया, तुम्हाला जाऊ देतो पण एका अटीवर. कोणती अट? तुम्हाला जाण्याला परवानगी देतो एका अटीवर. कोणती अट आहे देवा? काहीतरी मागा, काहीतरी मागा, तेव्हा तुम्हाला जाऊ देतो. जमत नाही, काही कमीच नाही तुझ्या कृपेने. कारण एका ठिकाणी बघा ना, जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. देवा तुझ्या कृपेने मला काही कमी नाही. काय मागायचंय तुला? काय मागायची इच्छा नाही? काहीतरी मागा. अरे मागणार नाही, देव म्हणतोय मागा. तुकोबाराय म्हणतात माग, काही मागितल्याशिवाय जाऊ देणार नाही. मग तुकोबाराय म्हटले म्हणसी काही मागा. म्हणतोय ना तू हेची दे गा पांडुरंगा. मग तू म्हणतोय म्हणून मला हे दे पांडुरंगा. मग तुकोबारायांना देवाने विचारलं हेची दे का पांडुरंगा म्हणजे काय येड्यात काढताय काय तुकोबाराय मला? म्हटले काय हेची म्हणजे तिथं काही नाव सांगितलेलं नाही काय दे.
एखाद्या बाईकडे शेजारणीकडे जर तुम्ही गेले, हे बाई ताई, अहो शेजारीन ताई, तुम्ही एक काम करा, मला हे द्या. हे द्या म्हणजे काय? ती म्हणे साखर देऊ का चहा पावडर देऊ, काय देऊ काय नेमकं? हेच दे. अगं हेच म्हणजे काय? काहीतरी वस्तूचं नाव सांग ना, तुला काय पाहिजे तसं देव म्हणताय तुकोबारांना. हेची दे का पांडुरंगा म्हणजे काय? अहो काहीतरी सांगा ना, हेची म्हणजे काय? तुकोबारा म्हटले, देवा सांगू का? हेची म्हणजे असं दान दे, असं दान दे की तुझाच मला विसर पडू नये. याचं वर्णन अभंगाचं पहिलं चरण. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा. ओ तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, ओ तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गायला बळे, गुण गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी आवडी. हेच दे म्हणजे हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. देवा हेच दान दे की तुझा कधीच विसर पडू नये, कधीच नाही. सुखातही तुझा विसर पडू नये, दुःखातही तुझा विसर पडू नये, हे तू मला दान दे. असं दान दिलं तर काय कराल महाराज? तुकोबाराय म्हटले, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. मग मी तुझं गुणगान करेल, पण ते आवडीनं करेल, प्रेमानं करेल. कारण एक गोष्ट आहे का, भक्ती करताना, देवाला आपलंच करताना तुम्ही देवाला काय देताय याच्यापेक्षा किती प्रेमानं देताय, तेव्हा देव आपलाच होतो. काय देताय हे पाहत नाही देव. शबरीकडे रामप्रभू आले, शबरीला एवढा आनंद झाला, शबरी मातेनं रामाचे चरण धुण्यासाठी एकही पात्र नव्हतं हो.
चरणावरती मस्तक टेकवलं. आनंदच एवढा झाला, आनंद एवढा झाला बाबा, की आनंद अश्रूनं रामाचे चरण धुतले. कुणी? शबरीने. कशाने चरण धुतले? आनंद अश्रूने चरण धुतले. आणि मग शबरीला वाईट वाटायला लागलं मनाला. काय? अरे माझ्या घरी जगाचा बाप आला, माझ्या घरी जगाचा परमपिता आला, ज्यांची मी वाट पाहत होते ते राम प्रभू आले आणि माझ्याकडे रामाचे चरण धुण्यासाठी पात्र नाही, एक पात्र नाही रामाचे चरण धुवायला. काय मी शबरी देवाचे पाय चरण धुण्यासाठी पात्र नाही. शबरी माता रडायला लागल्या. देवा तुम्ही माझ्या कुटियेमध्ये आलात, एवढ्या दिवसाची वाट पाहत होते, आजचा दिवस माझा सोन्याचा उगला, पण एका गोष्टीचं वाईट वाटतोय, खेद वाटतोय. तुम्ही माझ्या कुटियेत आलात पण माझ्याकडे पात्र नाही तुमचे चरण धुण्यासाठी. रामाने उत्तर दिलं, शबरी तुझ्याकडे पात्र जरी नसलं पण चरण धुण्याची पात्रता आहे आणि हेच पाहिजे. नसू द्या तुमच्याकडे पात्र, नसू द्या, पात्रता असावी लागते. काहींच्या घरात सोन्याचे पात्र आहे, पात्रता नाहीये चरण धुण्याची. सहज नाही देव कुणाला भेटत, सहज नाही कुणाला प्राप्त होत. भाव असावा लागतो, शुद्ध भाव. देवाच्या जवळ जाण्याकरता अंतःकरण शुद्ध व्हावं लागतं. भाव शुद्ध व्हावा. ज्या वेळेला कृष्ण कन्हैयाचं जीवन जर पाहिलं ना तुम्ही, कृष्ण चरित्र उद्या तुम्ही ऐकालच काल्याच्या कीर्तनात, पण त्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमिका सांगते मी तुम्हाला. कन्हैया पितांबर नेसलेले, कुरुळ्या केसाचे, सावळ्या रंगाचं, गुलाबी रंगाचे ओठ, चंद्राकृती भुवया, चेहऱ्यावरती स्मित हास्य असणारं, पायामध्ये चाळ असणारं, सावळ्या रंगाचं, गळ्यामध्ये तुळशीची माळ, पितांबर नेसलेलं, मोर पिसारा डोक्यावरती, गळ्यामध्ये वैजयंती माळा, हातामध्ये काठी, खांद्यावर कांबळी आणि असा असणारा छान असा कृष्ण कन्हैया, सावळ्या सावळ्या रंगाचा कृष्ण कन्हैया. आणि त्याच्यामध्ये मात्र विशेषता आहे का, ती जी मुरली होती ना, मुरली, बासरी, बासरी, ती बासरी देवाच्या ओठावर असायची. कुठे असायची? देवाच्या ओठावर असायची. मग हे बाकीचे सगळेजण त्या बासरीला एक दिवस काय म्हटले माहितीये का, ग बासरी काय भाग्य, काय पुण्य केलं ग तू? म्हणे काय? अगं आम्हाला देव कधीच विचारत नाही आणि तू देवाच्या ओठावर असते, काय पुण्य ग तुझं? त्या बासरीनं किती गोड उत्तर दिलं, तेवढं उत्तर घेऊन जा सोबत. ती बासरी काय म्हटली, अगं तुम्हाला देव विचारत नाही, मला ओठावर का घेतो? त्याच्यासाठी आतल्या गाठी जाळाव्या लागतात. काय करावं लागतं त्याच्यासाठी? आतल्या गाठी जाळाव्या लागतात, तेव्हा देव ओठावर घेतो. एकानं विचारलं, मोर पिसारा डोक्यावर का देवाच्या? मोर नावाचा पक्षी एकच पक्षी असा आहे, अरे ज्याच्या जीवनात काम नाही. एकच पक्षी असा आहे मोर, त्याच्या जीवनात काम नाही, आणि ज्याच्या जीवनातला काम नावाचा विकार संपला, देव त्याला डोक्यावर घेतो. देव त्याला डोक्यावर घेतो. देव आपलासा होण्यासाठी काय नाही लागत, तुमची श्रीमंती नाही पाहत देव. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर
हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला देवाला काय नाही लागत. महाराज म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ त्याला. एवढा दुष्काळ आहे त्याला. कशाचा दुष्काळ आहे? काजे प्रेमळांचे सांकड आमुची घरी ज्ञानोबराया सांगतात. सगळं काही आहे आमच्याकडे, पण देवाकडे फक्त काजे प्रेमळांचे सांकड आमुची घरी. फक्त प्रेमाचा दुष्काळ, दुसरा कशाचाच नाही. आपल्या कशाचाही दुष्काळ राहतो नाही का, पण देवाकडे दुष्काळ फक्त प्रेमाचा आहे. म्हणून देवाला द्या फक्त शुद्ध भाव. मीपणा गेला की मग शुद्ध भाव. आणि ज्याच्या जीवनातला मीपणा गेला ना की मग तो देव झाला. त्याला देवाला बोलवायची गरज नाही पडत, देव येतो. फक्त काय करावं लागतं, आत असणारा मीपणा जावा. देवालाही वाटतं या भक्ताला जवळ घ्यावं, पण देवाला मीपणाचा भक्त आवडत नाही, म्हणून देव कधी जवळ घेत नाही. एक छोटासा प्रसंग सांगते मी. मला माझ्या पूर्णविरामाकडे जायचंय. छोटासा प्रसंग, फार गोड आहे, फार भावनिक प्रसंग आणि फार शुद्ध भावाचा प्रसंग आहे. नाना पद्धतीने खोड्या करत असताना कृष्ण कन्हैया, यशोदा मैया त्रस्त झाली. आई त्रस्त झाल्यानंतर थांब म्हटले, लाला तुला आता बांधतेच मी. एवढ्या खोड्या करतो, गवळणींच्या ऐकल्या मी, त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. आज कळालं तू खरंच खोड करा. मग आता यशोदा मैया म्हटली, एवढा खोड्या करतो ना, थांब तुला बांधते, धरतेस तुला, थांब. आता हे पुढं पळायला लागलं. लहान पोरग 4-5 वर्ष जर तुमचं पोरग असलं ना, तुम्हाला कळेल. ते असं पुढं पळतं, असं पुढे पळतं, ते काय आईला सापडत नाही, एवढं पळतं. हे पण पुढे पळत होतं. पुढे पळता 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 यशोदा मैया म्हणले, थांब, सापडत नाही ना. तुम्ही ते चित्र पाहिलेलं असेल पहा, जे फोटोवाले दुकानदार आहेत, ज्यांच्याकडे फोटो आहे, ते फोटो बनवतात, त्यांच्याकडे तुम्हाला फोटो पाहायला मिळेल पा, किंवा कुणाच्या घरात सुद्धा असेल. अशी यशोदा मैयांच्या हातात काठी आहे आणि कृष्ण कन्हैया असे पुढे पळताना दाखवलेले नाही का, हसत हसत कान्हा पुढे पळताय. यशोदा मैयाच्या हातामध्ये काठी आहे. एका गवळणीत त्याचं वर्णन आहे. हाती घेवोनिया काठी शिकविते जग जेठी, यमुनेची माती खासी काका का, यमुनेची माती खासी काका का, बाबा थोड्या नको करू माझे बाबा, हरी हो थोड्या नको करू माझे बाबा. या हातामध्ये काठी आहे. आता आहे का, मग ती काठी घेतली यशोदेनं आणि ही मैया मागं पळायची आणि कान्हा पुढे पळायचा. आता गंमत ऐका ना, हे इकडून फिरायचं, मैया त्याच्या मागं फिरायची. सकाळची फिराफिरी चालू आहे बरं का यांची. हे पुढे पळत आहे, मैया मागं पळते, हे पुढे पळत आहे, मैया मागे पळते, हे पुढे पळत आहे, मैया अहो पळता पळता पार अंधार पडायला लागला. सायंकाळची वेळ झाली, गोदोहनाची वेळ झाली. आई थकली, मैया थकली. यशोदा मैया थकल्यानंतर म्हटली, तू काय हाती लागत नाही गड्या, तो पळतोच आहे पुढे, हा काही सापडे ना. आणि खरं सांगू का, हा असा पळून कधी सापडत नाही. कळालं का, हा पळून कधी सापडत. भगवान खोजने से नहीं मिलते. लक्षपूर्वक आहे का, भगवान खोजने से नहीं मिलते, भगवान खो जाने से मिलते. देव शोधल्यानं सापडत नाही, त्याला शोधता शोधता आपण हरून गेलं की मग तो सापडत.
मैया त्याला धरायला पळत होती. अहो सकाळची पळते, हे पुढं ती मैया मागे. सायंकाळची वेळ झाली, गोदोहनाची वेळ झाली, तरी हाती लागेना. शेवटी काठी घेऊन पळता 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 थकली, दमली, भागली, शिनली, घामाघूम झाली आणि मग अशी वसरीत येऊन बसली आणि काठी अशी लांब टाकली. जाऊ दे, तो काय सापडत नाही, अशी लांब काठी टाकली. लक्षपूर्वक ऐका. आणि यशोदा मैया बसली. अहो ही बसते ना बसते तेवढ्यात ते पळत आलं आणि हिच्या मांडीवर येऊन बसलं. पहा तुम्ही, मैया बसली ना बसली तेवढ्यात ते कान्हा पळत पळत आलं आणि मांडीवर येऊन बसलं. आता तुम्हाला जसं हसू आलं तसं यशोदेला पण हसू आलं ना. मैया काय म्हटली, कारे लाला, सकाळचं तू पुढे मी मागे, तू पुढे मी मागे, तू पुढे मी मागे. अरे दिवसभर मला थकवलं, दिवसभर दमवलं, दिवसभर शिनलं, घामाघूम झाले, तरी आते लागला नाही, तरी तू सापडला नाही. आता दमून भागून शिनून इथं वसरीत येऊन बसले. बसते ना बसते तू माझ्या मांडीवर येऊन बसला. मला सांग ना, तुला जर माझ्याच मांडीवर बसायचं होतं तर एवढं पळवलं कशासाठी? लालाने किती गोड उत्तर दिलं पहा ना. आई, तुला इच्छा होती मला धरावं, मला पण इच्छा होती तुझ्या जवळ यावं. मग आपल्या दोघांमध्ये ती होती कोण? कोण होती? अगं तू काठी घेऊन माझ्या मागे पळत होती. सांग ना, मी कसा तुझ्या जवळ येईल? आता जेव्हा तू काठी लांब टाकली तेव्हा मी तुझ्या जवळ आलो. सिद्धांत लक्षात घ्या. सिद्धांत एवढा सुंदर आहे. भक्ताला वाटतंय देव मिळावा, देवाला वाटतंय भक्ताच्या जवळ जावं, भक्ताला आपलंसं करावं. पण देव आणि भक्त दोघांच्या मध्ये एक काठी आहे, ती आहे अहंकार नावाची. अहंकार नावाची. आणि जोपर्यंत ती अहंकार नावाची काठी, मीपणा नावाची काठी जोपर्यंत दूर टाकत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. आणि एकदा का अहंकार नावाची काठी गेली रे गेली की शिल्लक राहतं ते भक्त भगवंताविषयी प्रेम. मग तुकोबराय म्हणतात, देवा तू जर मला तुझा विसर पडू दिला नाही ना, मला माहिती आहे मी शुद्ध भावानं शुद्ध प्रेमानं गुण गाईनं आवडीनं प्रेमानं तुझं गुणगान करेल. हेची माझी सर्व जोडी, ही माझ्या आयुष्याची मी खरी कमाई समजेल. मग का हो तुकोबराय, संसारा करता प्रपंच करता काहीतरी मागा, मुक्ती मागा. तुकोबराय म्हणतात नको. तू का म्हणे नकोय आम्हाला. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. मग कशाला पाहिजे? न लगे मुक्ती धन द्रव्याची आहे मागे कळी काळाचा लागा, म्हणून या संग खोटा त्याचा. नको आम्हाला धन संपदा, संपदा सोहळा नावडे मनाला. नकोच ते संपदा नको. न लगे मुक्ती धन संपदा. काय देशील? द्यायचं असेल तर संत संग देई, सदा संतांची संगत दे. तुझं नाम मुखात दे. कोणतं नाम? विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
कुमाई धोबार कुमाई विठोबार 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 कुमाई धोबार विठोबार खाली कुमाई बसा सगळे उठू नका विठोबार कुमाई 2 मिनिटं उठू नका. विठोबार महिला कुमाई मंडळ खाली बसा. 2 मिनिटं. विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार 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 कुमाई राहू द्या विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार आहे ना माईक धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार कुमाई विठोबार कुमाई धोबार विठोबार हॅलो. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडीनं लगे मुक्ती दान संपदा संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी